खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. बोला. अक्षय फटाफट. काल सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची जी फेरविचार याचिका आहे ती सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे. मला असं आठवत आहे की सध्याचे उपमुख्यमंत्री हे विरोधी पक्ष नेते असताना सतत सांगत होते, आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही सत्तेवर येऊ द्या, 2 दिवसामध्ये मराठा आरक्षण देतो. न्यायालयात विषय आहे वगैरे हा विषय नंतर 2 दिवसात देतो. तेव्हापासून आम्ही सगळेच वाट पाहत होतो की न्यायालयामध्ये काय होत आहे. इतर सगळे निकाल न्यायालयामध्ये मॅनेज केले जात आहेत, इलेक्शन कमिशनमध्ये मॅनेज केले जात आहेत. मग हा इतका महत्वाचा विषय महाराष्ट्राच्या समाजाचा का महत्वाचा का आपल्या मनाप्रमाणे निकाल मिळू शकला नाही हा एक विषय आहे. पण त्याच्यावरती मी आता बोलणार नाही, त्याच्यावरती खूप तांत्रिक मुद्दे आहे. पण आमच्या हातात सत्ता द्या, लगेच आरक्षण देतो. मग धनगर समाज असेल, मराठा असेल, अन्य समाज असतील. आता काय झालं, आता तुमच्या हातात 9 महिन्यापासून सत्ता आहे. सीमा प्रश्नापासून मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल लागत नाहीये. का तुमची पावलं का पडत नाहीत त्या दिशेने, तुमची दातखिळी का बसली आहे त्या विषयावर. शिवसेना इलेक्शन कमिशनच्या हातातून काढून आमच्या हातातून काढून घेण्यासाठी, धनुष्यबाण काढून घेण्यासाठी तुमच्या हालचाली बरोबर असतात. सर्वोच्च न्यायालयातून सत्ता संघर्षाबाबत हवे ते निकाल तुम्ही बरोबर मिळवत असता. मग मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठे कमी पडला हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला हवं. चला आता पुढे बोला. तर राजकारणातली कटुता संपायची असेल तर सकाळचा अभंग बंद झाला पाहिजे असं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस काल एका कार्यक्रमात. आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा. आमचं अभंग आणि तुमचं कीर्तन. पण तुम्ही कीर्तन करताय का? नाही. तुम्ही जे करताय ते थोतांड आहे. अभंगाची तुम्ही चेष्टा करू नका. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. ताकद असेल ते अभंगाला उत्तर द्या. नुसती टाळ तरी कुठून दाखवा. तुम्ही फक्त चिपळ्याच वाजवताय बेईमानांच्या. हे महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला भीती वाटते आमची. तुमच्या पोटात गोळा आलाय आमच्या अभंगामुळे. आमच्या अभंगामुळे महाराष्ट्रातलं वातावरणात परिवर्तन होताना दिसत आहे. कळलं? आमचा अभंग हा अन्यायाविरुद्ध आहे. खारघरला जो प्रकार घडलेला आहे, या ना चिपळा बांधून सांगा आम्हाला का घडलं ते. हिंमत असेल तर. किती लोक मेले, कसे मेले. लाईट अँड शेड्स या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ती कंपनी कोणाची आहे, त्यात पार्टनर कोण आहेत. 14.5 कोटी किंवा 14 कोटीचं जे काय टेंडर काढलं, जे काम नंतर देण्यात आलं खाली, ह्या कंपनीनं मिंदे गटाचं कुठे कुठे काम केलेलं आहे. गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे माहिती नसेल तर मी देतो. अयोध्येत अरेंजमेंट करायला कोणती कंपनी होती, इव्हेंट्स. खारघरला कसं काम मिळालं, त्या कंपनीचे पार्टनर्स कोण आहेत याची माहिती या चिपळ्यांनी महाराष्ट्राला द्यावी. आणि आमचा अभंग चालूच राहील. त्या महाराष्ट्राची परंपरा आहे. तर एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. आपण ज्यावेळी त्या संदर्भात आवाज उठवला त्यानंतर विरोधकांनी आवाज उठवला. आता एक सदस्यीय समिती आहे. बघा, एक सदस्य महिन्याची मुदत नाही, मला माहिती आहे. सरकारने नेमलेली समिती आहे. मी समितीचे सदस्य प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांच्यावर टीका करणार नाही. पण काँग्रेसचे नाना पटोले, काँग्रेसचे अध्यक्ष यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत की मृतांचा आकडा जास्त आहे, 14 किंवा 15 हा समोर दिसलेला आकडा आहे. पण हा आकडा 50च्या आसपास असावा अशी भीती व्यक्त होते. याच्या मागे आता काल पहा ना, बाहेर लोक उन्हात तडफडून पाण्याशिवाय मरतायत. जे पोस्टमार्टम झालेले आहेत त्याच्यामध्ये
मृतांच्या पोटामध्ये अन्नाचा कण दिसत नाही 8 तासापासून. आणि त्याच जागेवर शामियानामध्ये जेवणावळी आणि शाही मेजवाना उतरण्याचे फोटो प्रसिद्ध झाले. तो शाही मेनू काय होता हे सुद्धा आलेलं आहे. लोकांना पाणी मिळत नाही. हे सगळं तुम्ही चौकशीत घेणार आहात का? घेणार आहात का की समोरच्या लाखोच्या जनसमुदायाला पिण्याचं पाणी दिलं नाही, तप्त उन्हामध्ये बसले आहेत, त्यांना सावली नाही. सावली का नाही? कारण त्यांना त्या गर्दीचं चित्रण ड्रोनच्या माध्यमातून करायचं होतं वरून, आणि दाखवायचं होतं आम्ही किती गर्दी जमवली हे त्यांना देशाला दाखवायचं होतं. हा सदोष मनुष्यवध नाही का? हा सदोष मनुष्यवधच आहे. तुम्ही तुमची मस्ती, तुमचा कंडू शमवण्यासाठी या जीवांचे बळी घेतलेले आहे. कसल्या शाही मेजवाना झोडताय त्या शामियानामध्ये? बाहेर लोक उपाशी तडफडून मेली. एक सदस्यीय समिती या शाही मेनूची आणि शाही मेजवानाची चौकशी करणार आहे का? या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना विधानसभेत बोलण्याची संधी मिळायला पाहिजे. प्रत्येकाकडे वेगळी माहिती, इन्फॉर्मेशन घ्या. 1 दिवसाचं 2 दिवसाचं विशेष अधिवेशन. तुम्ही साधू कांड पालघरला झालं त्यानंतर तुम्ही अधिवेशन बोलवायची मागणी केली होती ना. आणि इतकं मोठं हत्याकांड घडलेलं आहे, या सरकारने केलेलं हत्याकांड आहे, त्याच्यावर तुम्ही तोंड उघडत नाही. कोण? मुख्यमंत्री बोलत नाही, उपमुख्यमंत्री बोलत नाही. ज्यांच्या खात्यानं हे सगळं आयोजन केलं असं म्हणतात ते सांस्कृतिक मंत्री आहेत कुठे? महाराष्ट्रात आहेत की नाहीत ही शंका आहे. कुठे गेले आहेत? पहा. परदेशात गेलेत का? चेक करा. का गेले परदेशात? माहिती द्या. सर, काल आपली आणि शरद पवार यांची भेट झाली आणि त्याच्या आधी शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली. तर या संदर्भात काही चर्चा झाली का? किंवा आपली आणि शरद पवार यांची जी भेट झाली त्याच्यामध्ये काही राजकीय विषय किंवा मला शरद पवार साहेबांची आणि माझी नक्कीच भेट झाली का? पण तुम्ही ज्या आधीच्या भेटीचा संदर्भ देते त्या संदर्भात त्या भेटीशी जोडता येणार नाही. नक्कीच राजकीय चर्चा होणार ना. राजकारणातले 2 व्यक्ती एकत्र भेटतात तर राजकीय चर्चा होते. कशा संदर्भात काही भविष्य मला कळेल येत्या काही दिवसात काय चर्चा झाली होती. सर, आयोजकांवर गुन्हा दाखल व्हावा असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर राज ठाकरे बोलतायत कोरोना काळात देखील जे मृत्यू झाले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल. बघा, भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत, त्यांना बोलू द्या, पोपटपंची करू द्या. मग नोटबंदीच्या रांगेमध्ये हजारावर लोक रांगेत मेले. हा सदोष मनुष्यवधच आहे ना. त्याच्यावर सुद्धा त्यांना बोलायला सांगा. या भाजपच्या पोपटांना सांगा ना बोलायला. गंगेमध्ये प्रेत वाहत आली हजारो गंगेत. गुजरातला तर स्मशानात जागा नव्हती. मग गुजरातचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ह्याच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राज ठाकरे यांनी दाखल करण्याची मागणी करायला पाहिजे. कारण ते जगाचे नेते आहेत. करा. काय मागण्या करताय? कोणासाठी करताय? लोक तडफडून मेले आणि बाजूला मेजवान्या सुरू आहेत. त्या मेजवानीवर बोला, त्या ढिसाळ आयोजनावर बोला. कशा करता सगळा कार्यक्रम केला त्याच्यावर बोला. उठसूट उद्धव ठाकरे, झोपेत पण उद्धव ठाकरे, जागेपणी उद्धव ठाकरे. सर, एक असा देखील प्रश्न आहे की गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीने काल भाजपमध्ये प्रवेश केला. मला माहिती. दादांच्या उपस्थितीमध्ये. बघा, मी या विषयावर मला माहित नाही. भारतीय जनता पार्टीचं वॉशिंग मशीन आहे एवढंच मला माहिती आहे. आणि आता तालुका स्तरावर सुद्धा अशा वॉशिंग मशीनचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे एवढं मला माहिती आहे. सर, सुजित पाटकरांनी त्यांच्या पार्टनरवरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल मला माहित नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल शरद पवार जी के घर पर आपने भी मुलाकात की थी. उससे कुछ देर पहले अडानी जिनके लगातार जीपीसी की मांग आपकी तरफ से, विपक्ष की तरफ से किया जा रहा है, उस पर जो सॉफ्ट कॉर्नर दिखाया था शरद पवार जी ने, उसके बाद ये बैठक हुई है. इसके काफी सारे मतलब निकाले जा रहे हैं. आपकी जो मीटिंग हुई है सर, उसमें क्या चर्चा हुई? ठीक है, हमारी मीटिंग तो हमेशा होती रहती है. महाविकास आघाड़ी के प्रमुख नेता है पवार साहब. अगर हम जाकर उनसे मिलते हैं या कांग्रेस के नेता जाकर मिलते हैं तो उसमें आश्चर्य की बात क्या है?
ये महाविकास आघाड़ी की आपस का व्यवहार है। जरूर मैंने कल पवार साहब से मुलाकात की और बहुत से जो विषय राज्य में और देश में चल रहे उसके ऊपर चर्चा हो गई हमारी। एनसीपी के अंदर जो खींचतान चली है सर, क्या उसके बारे में भी चर्चा हुई? देखो, एनसीपी के अंदर आपने जो लेख लिखा था, एनसीपी के अंदर जो खींचतान जो चल रही है, इससे आपका जो कहना है वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है, मैं उसके ऊपर क्यों बात करूं? सर, शरद पवार जी के स्टेटमेंट के बाद उसके बाद अडानी जी की ये मीटिंग शरद पवार जी के साथ हुई है, तो इसके ऊपर आपको क्या लगता है कि क्या ऐसा जरिया था जिनको अडानी जी को शरद पवार जी को मिलना पड़ा? मुझे लगता है कि शरद पवार साहब को या किसी भी पॉलिटिकल पार्टी के बड़े नेता को हमेशा उद्योग क्षेत्र के लोग मिलते हैं, बातचीत होती है, उसमें नई बात क्या है? मैं तो कभी इस बारे में चर्चा करता नहीं, मुझे मालूम नहीं। बोले संपला सर, आपके खिलाफ जो है एक मरीन लाइन पुलिस स्टेशन में शिकायत हुई है कि आपने जो खारघर की घटना में मौत के आंकड़े बताए हैं उसे आपने एक दहशत फैलाने की कोशिश की है, इसको लेकर आपके खिलाफ शिकायत दर्ज की है। करने दो ना, करने दो। ये बीजेपी के लोग हैं, इस प्रकार की शिकायतें करते हैं, इसमें नई बात क्या है? जो वहां मरे हैं उसके लिए जिम्मेदार कौन है? आपकी सरकार है, आपके मुख्यमंत्री है, आपके गृह मंत्री है, आपके सांस्कृतिक मंत्री है। उनके खिलाफ शिकायत दर्ज करो, हिम्मत आई थोड़ी भी आपके दिल में मानवता है, आप मनुष्य है, तो जो लोग मरे हैं उनके खिलाफ शिकायत दर्ज करो, सरकार के खिलाफ है हिम्मत आपकी। लोग वहां बाहर मर रहे थे और अंदर आप लोग मेजबानी का आयोजन कर रहे थे, क्या आप उसके बारे में शिकायत दर्ज करेंगे? कोणी शिंदे गटाच्या आणि शिवसेनेच्या या आमदारांनी तुमच्या विरोधात एक तक्रार दाखल केली, 50 मृत्यूंचा आपण जो संदर्भ काल दिला होता, उल्लेख केला होता, चौकशी करा म्हटलंय मी, चौकशी करा असं म्हटलंय ना। आधी 5 मृतांचा आकडा आला, मग 7 झाला, मग 9 झाला, मग 11 झाला, मग 12 झाला, आता तो आकडा 14 वर आला। इस्पितळात जे लोक त्या अत्यवस्थ परिस्थितीमध्ये आपल्या घराकडे जायला निघाले ते आपल्या घरी पोचलेत की नाही, त्यांच्या अनेकांची हालत अत्यंत गंभीर होती आणि आमच्या मनात भीती आहे त्यांचं काय झालंय। हा आकडा वाढू शकतो, हा 50 पर्यंत जाऊ शकतो। हा जर माझी भूमिका असेल तर या भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाच्या लोकांना यातना व्हायचं कारण काय? त्यांना यातना झाल्या पाहिजेत। या 14-15 जो आकडा अधिकृत आलाय ते का मरण पावले, त्याला जबाबदार कोण आहे? ढिसाळ आयोजन कोणी केलं? लोकांना उन्हात कोणी थांबवलं 8-8, 10-10 तास? त्यांना पाणी का मिळालं नाही? त्यांना अन्न का मिळालं नाही? त्यांची व्यवस्था काय होती? आणि बाहेर उन्हामध्ये 40-42 डिग्रीमध्ये लोक पाण्यासाठी तडफडत असताना, अन्नासाठी तडफडत असताना त्याच मैदानावर एसी शामियानामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, देशाचे गृहमंत्री हे मेजवानी सोडत होते। फोटो प्रसिद्ध झाले आहेत। तुम्हाला काय वाटलं नाही? बाहेर एवढा गोंधळ हाहाकार सुरू आहे, तुमच्या कानावरती किंकाळ्या आक्रोश आला नाही? एवढी तुमची संवेदना मेली आणि तुम्ही माझ्याविरुद्ध तक्रार दाखल करताय? जरूर करा, लोकांना कळू द्या किती निर्घृण पद्धतीने राजकारण चाललंय। जरूर माझ्याविरुद्ध तक्रार केली पाहिजे। मेलेल्यांच्या मड्यावरचं लोणी खाणारे हे लोक आहेत, पहा तुम्ही। चला, खारघर की घटना पर जो है न्यायिक जांच की मांग विपक्ष की तरफ से, आप लोगों की तरफ से की जा रही, विशेष अधिवेशन भी बुलाने की मांग की जा रही है। राज ठाकरे जी ने कल मुख्यमंत्री से मुलाकात की, उन्होंने कहा कि इस मामले की जांच हो रही है, तो जो कोविड के दौरान जिस समय आप लोगों की सरकार थी उसकी भी जांच होनी चाहिए कि कैसे लोगों की मौत हुई थी कोविड काल में। हाँ, होनी चाहिए, पूरे देश भर में होनी चाहिए, पूरे देश में। योगी जी के सरकार में जो गंगा में जो मृतक हजारों की संख्या में हमें देखे, वहां छोड़ दिया उनको, प्रेतों को। गुजरात में शमशान में बड़ी बड़ी कतार लगी थी ना सबकी। अगर राज ठाकरे जी तो विश्व के नेता बन गए, अब वो ट्रम्प के ऊपर भी बोलेंगे, उसका ऊपर क्यों एक्शन लिया भाई? वो पोर्न स्टार को उसने पैसा दिया होगा तो क्या हो गया? देखिए, ये सब बीजेपी के तोते हैं,
और ये तोतेगिरी जो कर रहे हैं ना, महाराष्ट्र और देश पूरा देख रहा है। बीजेपी ने खरीदे हुए लोग हैं सर। आतंकी घटना हुई है, उसमें जो जवान शहीद हुए हैं उसको लेकर एक लंबे समय के बाद इस तरीके का जो है आत्मघाती हमला हुआ है, खाद लगा के उनके ऊपर अटैक किया गया है, जिसमें पांच जवान शहीद हो गए हैं। क्या कहेंगे सर इस घटनाक्रम के ऊपर? मैं इतना ही कहूंगा, केंद्र की पूरी सरकार, चाहे रक्षा मंत्री हो, चाहे गृह मंत्री हो, चाहे प्रधानमंत्री हो, कर्नाटक के चुनाव में पड़े, राजनीति में पड़े, अपोजिशन को दबाने की कोशिश में पड़े। 9 वर्ष झाली ना, आता 1 वर्षांनीच निवडणूक आहे, वर्षा 6 वर्ष, तेव्हा माझ्या तरी कानावर तसं काही नाही. आणि मला जे त्याच्याबद्दल सांगायचं मी त्या दिवशी स्पष्ट केलं. पुन्हा पुन्हा तेच सांगायला मला आवडत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार आहे. एक बाजूला काँग्रेस सतत अदानीविरुद्ध पूर्ण देशामध्ये आंदोलन करतात, दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी अदानींची 2 तास भेट घेतली. तर ह्याच्यामुळे एक मिनिट, शरद पवारांनी अडाणीची भेट घेतली नाही. शरद पवारांनी घेतली नाही. शरद पवार साहेबांच्याकडे आले असं मी बातमी वाचली. उद्याच्याला एखाद्या XYZ व्यक्तीवर काही आरोप झाला आणि राजकीय क्षेत्रातले मान्यवर कुणी असतील आणि त्या आरोपाच्या संदर्भामध्ये कुणी कुणाचं म्हणणं मांडण्याच्या करता कशाकरता ती भेट झाली ते आपल्याला माहित नाही. परंतु अजून त्यांच्यावरचा आरोप कुठला सिद्ध झाला असं पण आपल्या कुणाच्या पाहण्यात आलेलं नाहीये. त्याबद्दलची समिती नेमली गेलेली आहे. ती समिती सुप्रीम कोर्टाने नेमलेली आहे आणि त्याच्यातनं रिपोर्ट आल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी ठरतील. त्यामुळं कारण नसताना त्याच्याबद्दल, आणि त्यांची ओळख आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ओळखीच्या माणसांनी ओळखीच्या माणसाला भेटणं हे काही चूक आहे किंवा आणखी काही गैर आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. दादा, राष्ट्रवादीचे तुमचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप, त्यांचे काल वाढदिवसाचे बॅनर्स लागले की भावी खासदार असा अनेक पोस्टर्सवर उल्लेख होता आणि मागे तुम्ही म्हणाला होता की प्रशांतला मनापासून शुभेच्छा. अरे बाबा, त्यांनी पुण्याचा खासदार म्हणून भावी खासदार म्हटलंय का, त्याच्या शिरूरचा म्हटलंय का, मावळचा म्हटलंय का, बारामतीचा म्हटलंय का, राज्यसभेचा म्हटलंय ते अजून माहिती नाही. मी त्याच्या मनात काय आहे ते मी जाणून घेईन, मग मी माझ्या मनात. त्यांनी पुण्यातल्या जागेसाठी त्यांची इच्छा बोलून पण दाखवली होती. मला अजून बोलून दाखवली नाही. माझाच तो कार्यकर्ता आहे. आम्हीच सगळ्यांनी मिळून साहेबांच्या सल्ल्याने त्यांना महापौर केलं, त्यांना पक्षाचं अध्यक्ष शहरातलं केलं, नगरसेवक केलं, वेगवेगळी पदं त्यांना आजपर्यंत दिली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आणि आम्ही त्यांचं ऐकून घेऊ. आणि माझा साधारण हा स्पष्ट मत आहे की निवडणुका ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही नवे चेहरे पण द्यायचे असतात, काही जुने, काही नवे, काही म्हणजे अशा पद्धतीनं देऊन लोकांच्या समोर गेलं तर लोक पण अप्रिशिएट करतात. मी तुम्हाला सांगितलं ना की निवडणूक लागल्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल. आम्ही बसू, काय परिस्थिती आहे, काय नाही, कशा प्रकारे कुणा कुठल्या पक्षाची ताकद आहे ते जाणून घेऊ आणि नंतर त्याबद्दलचा निर्णय घेऊ. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जो प्रकार घडला, तुम्ही पत्र पण दिलं मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना कारवाईचं, पण इथं विद्यापीठाच्या पातळीवरती फक्त एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिसांमध्ये गुन्हा नोंद आहे, पण जी काही कारवाई आहे ती काही ठोस झालेली दिसली नाही, कारण खूप गंभीर प्रकार आहे. तो अतिशय गंभीर प्रकार आहे. मी 100% तुमच्या मताशी सहमत आहे. आजच सकाळी मी स्वतः कुलगुरूंना फोनवर बोललो. कुलगुरूंना, ते प्रभारी आहेत, त्यांना मी सांगितलं की हे अजिबात योग्य झालेलं नाही. त्यांनी सांगितलं की दादा रविवार सुट्टीचा दिवस होता, त्याच्याबद्दलची आम्ही चौकशी करतोय, ही बाब अतिशय गंभीर आहे, ही आम्हालाही पटलेलं आहे. ह्याच्यामध्ये रजिस्ट्रार म्हणजे ज्याची जबाबदारी होती, मग त्यावेळेस ड्युटीवर कोण होतं, कुणी परस्पर तिथल्या कर्मचाऱ्यांनी किंवा आणखीन कुणी वॉचमननी किंवा आणखीन कुणी पाठीमागनं त्याला एंट्री दिली का काय,
वगैरे वगैरे. मी बराच वेळ त्यांच्याशी बोलत होतो या विषयावर आणि मी त्यांना सांगितलं की ह्याच्याबद्दल मी वरिष्ठांना पत्र दिलेलं आहे. आम्हाला पण पुणेकरांना आणि महाराष्ट्राला तो कमीपणा वाटतो. अशा पद्धतीनं एक नावलौकिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नावलौकिक असणाऱ्यांच्यामधनं आज लाखो विद्यार्थी आतापर्यंत बाहेर पडलेले आहेत, पुढेही पडणार आहेत. अशा एका विद्यापीठाच्या बाबतीमध्ये जर अशी घटना घडत असेल तर ती अतिशय लांछनास्पद आहे आणि म्हणून ह्याच्यातली सत्य गोष्ट पुढे आली पाहिजे आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. सर, आज तुम्ही शरद पवार यांची भेट घेतला. ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे आणि आज तुमची भेट नेमकी ही भेट कोणत्या कारणानिमित्त होती? पहिली गोष्ट अशी आहे की सगळ्या गोष्टींकडे राजकारणातच बघितलं पाहिजे अशातला भाग नाही. राजकारणाच्या पलीकडे देखील काही गोष्टी असतात. देशाचे नेते शरद पवार साहेब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तहआयात विश्वस्त आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय नाट्य परिषद ही चालू असते. त्यांच्या आशीर्वादानं मी देखील अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि म्हणून ज्या काही निवडणुकीच्या संदर्भातली जी चर्चा होती ती निवडणूक कशी झाली, नक्की किती लोक निवडून आलेली आहेत, तिथली परिस्थिती काय आहे हे ऐकून घेण्यासाठी सन्माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला वेळ दिलेला होता. याच्यामध्ये राजकीय काही संबंध नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ते तहआयात विश्वस्त आहेत, प्रमुख आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे त्याची माहिती त्यांना मिळावी यासाठीच आजची बैठक होती. आज मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलवलंय. नेमकं काय कारण आहे? तुम्हाला तसा काही फोन आलाय का? मला देखील फोन आलेला आहे. मी देखील माझा अमरावतीचा दौरा रद्द केलेला आहे. 1 वाजता मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतरच कळेल की ही तातडीची बैठक कशासाठी आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जो निकाल आलेला आहे, जी सुनावणी चालू होती, त्या संदर्भात आता सरकारला एक मोठा फटका बसेल असं म्हणलं जातं. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची जी लढाई सुरू आहे ती संपलेली नाही आहे. पूर्ण मराठा समाजाच्या सोबत माननीय शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळ आहे. काही ठिकाणी काही जर त्रुटी राहिल्या असतील तर पुरा कंप्लाय करण्याचे अधिकार हे संबंधित सरकारला असतात. परंतु कुठच्याही बाबतीमध्ये जर काही विरोधक गैरसमज पसरवत असतील तर त्याला कोणी बळी पडू नये. सुरुवातीपासून एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णतः आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत. काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर असं म्हटले की राज्यात काही पॉझिटिव्ह राजकारण होत असेल किंवा काही बदल होत असेल तर त्याचं आम्ही नक्की स्वागत करू. मला त्याचा अर्थ असा वाटतो की महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं जर कोण पाठिंबा देत असतील, सकारात्मक विचार करत असतील तर तो योग्य आहे असं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं असावं. राजकीय ते जर बोलले असतील तर ते का बोलले ते त्यांनाच विचारावं लागेल. परंतु विधानसभेचे अध्यक्ष हे राजकीय नसतात म्हणून ते महाराष्ट्र राज्याच्या विकासावरच बोललेले आहेत. काल उपमुख्यमंत्री असं म्हटले यांच्या संदर्भात त्यांना राजीनामा द्यायचा आहे अशा पद्धतीचे दिल्लीतून आदेश आल्याचे बातम्या ज्या आहेत ते गुजरातच्या वृत्तपत्रात छापून आल्यात असा जो दावा आहे कोणाला? सुषमा अंधारे यांनी केला. गुजरातच्या वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या आल्या की एकनाथ शिंदे यांना राजीनामे देण्याच्या सूचना दिल्लीतून मी आल्या. ठामपणानं आणि आत्मविश्वासानं सांगतो की 1.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील. त्यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेना भाजपची निवडणुकीची रणनीती ठरेल आणि पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदे साहेबच असतील अशी माझी खात्री आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात असे म्हटले की 9चा जर भोंगा बंद झाला तर 80% कटुता संपेल. म्हणजे ते कोणाबद्दल बोललेत, कशासाठी बोललेत हे आपल्याला माहिती आहे. हीच त्यांची नाही, अख्ख्या महाराष्ट्राची भूमिका आहे, महाराष्ट्राची मागणी आहे की तो जो काही सकाळचा इव्हेंट चालतो तो बंद करावा. म्हणजे कटुता संपेल हे त्याच्यामध्ये काही वावगं नाही. आणि कटुता कशा पद्धतीनं वाढू शकते हे फक्त ते त्यांच्या पक्षातलीच म्हणजे त्यांच्यातलीच कटुता वाढवतात अशातला भाग नाही. ते राष्ट्रवादीमधली देखील कटुता वाढवतात, ते काँग्रेसमधली देखील कटुता वाढवतात आणि आपण राजकारणाचा केंद्रबिंदू असावं अशा पद्धतीनं ते वागतात. आणि म्हणून कदाचित देवेंद्रजींनी असं म्हटलेलं असेल की 9चा भोंगा जर बंद झाला, ज्याला मी इव्हेंट म्हणतो, तर सगळं सुरळीत होईल. तर एक महत्त्वाचा विषय असा आहे की खारघरमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीचे विधान जे ते उद्धव ठाकरे यांनी काल केलेलं. मग आता करोनामध्ये जे मला खरं याचं राजकारण करायचं नाही. मी पहिल्याच दिवशी सांगितलं की आप्पा धर्माधिकारी साहेबांना जो पुरस्कार दिलेला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे,
हे त्यांच्या सामाजिक कार्याकडे बघून दिलेलं आहे आणि ती फार मोठी व्यक्ती आहे. तर त्यांच्या कुठच्याही कार्यक्रमाचं राजकीय भांडवल करू नये अशा पद्धतीची भूमिका मी मांडलेली होती. परंतु अशा पद्धतीनं सदोष मानववधाचे गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीचं जर कोणाची मागणी असेल तर करोनाच्या कालावधीमध्ये काही निर्णय चुकीचे घेतल्यामुळं, काही ठिकाणी भ्रष्टाचार झाल्यामुळं जे काही मृत्यू झालेले आहेत त्याचा गुन्हा मग सदोष मानववधाचा कोणावर दाखल करावा याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी करावं. अजित पवार यांच्या संदर्भात जी काही चर्चा चालू आहे महत्वाची, ती चर्चा केवळ खारघरचं जे प्रकरण आहे ते दाबावं यासाठी केली जाते अशा पद्धतीची नाही. असं कोण बोलतंय त्याला, त्या वाक्याला किंवा त्या स्टेटमेंटला मी फारशी किंमत देत नाही. शेवटी अजितदादांच्या बाबतीतली भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेली आहे. त्यांनी पुढं काय करायचं काय नाही करायचं हे स्पष्ट केलंय आणि खारघरचा जो कार्यक्रम आहे त्याचं राजकीय भांडवल करू नये असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण खारघरच्या संदर्भात जी एक सदस्यीय समितीची जी नेमणूक केलेली आहे त्याच्यावर देखील टीका होतीये. नाही, टीका कशावर होत नाही, टीका कशावर होत नाही. काल शरद पवार साहेबांना अदानी भेटले, त्याच्यावर देखील आज टीका सुरू झालेली आहे. अजितदादांनी अजून काय केलं तर त्याच्यावर देखील टीका झालेली आहे. अजितदादांनी सांगितलं की मुखपत्रातनं काय मांडू नये तर आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, ही देखील टीका झालेली आहे. मला असं वाटतं टीका आणि बदनामी ठीक आहे आता एका समूहाकडनं जी होते आणि ती सगळ्यांचीच होते, आमच्या पक्षाची होते, राष्ट्रवादीची होते, काँग्रेसची होते, त्याच्याकडे फार किमतीनं बघावं असं माझं मत नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीनं विकास कामं महत्त्वाची आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे शिंदे फडणवीस सरकारचं 100% लक्ष आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्ता संघर्षासंदर्भात लवकर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये असं वाटतं की निकाल आपल्या बाजूने जाईल. मी वारंवार सांगतोय की आमच्या वकिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बाजू मांडलेली आहे. आम्ही आमचे सगळे योग्य ते पुरावे कोर्टाकडे सादर केलेले आहेत. कोर्टाला आमचं म्हणणं आमच्या वकिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे योग्य तो निर्णय होईल याची आम्हाला खात्री आहे. जर अजित पवार जर भाजपच्या सोबत येत असेल तर तुम्ही स्वागत कराल त्यांचं? मी सलग 3 दिवस सांगितलं ना, हा शेवटी विचारधारेचा प्रश्न आहे. अजितदादा विचारधारा जर बदलणार असतील, आमच्यासोबत जर येणार असतील तर त्याच्याबद्दलचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेतील. आणि वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. यामध्ये खारघरचा मुद्दा असेल, सामनाचा अग्रलेख असेल, सत्ता संघर्षाला घेऊन न्यायालयात सुरू असलेले एकूण वाद असेल, या विषयाला घेऊन त्यांनी उत्तरं देऊ केली आहेत.